रामकृष्ण हरी. आपण आता पाहू जातो की समाजामध्ये जिकडे तिकडे हव्यासी वृत्ती वाढत आहे. समाज हा स्वार्थी बनत चाललेला आहे. मी आणि माझं इतरांसाठी जगणं माणसाला नको वाटतंय. जो श्रीमंत आहे तो अतिश्रीमंत होण्याकडे त्याचा कल आहे. मग त्यासाठी तो वाटेल ते करायला तयार आहे. ज्याला एक पद मिळालेलं आहे तो दुसऱ्या खुर्चीसाठी हव्यासलेला आहे, हपापलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर यातून आपल्याला बाहेर जर पडायचं असेल तर सद्विचार, संतांचे विचार आणि सदाचरण हे आपल्याला मार्गदर्शक ठरतं. आपण बघूयात या ओव्यामधून. श्रीदास उवाच. समाज विचारहीन होई, आचार विचार सामान्य नाही. व्यभिचारी वाढो जाई सत्यस्थितीस. असंगासी संग वाढे, गरीब बरडतो कराल दाढे. अर्थसत्ता अति वेढे, जिकडे तिकडे. रक्तपात सहज होई, कायद्याचा धाक नाही. कोयता गँगची दहशत होई महानगरात. समाज किडत चालला, बलात्कार खून वाढला. दादा भ्रष्टाचाराने वेढला, जनहित सोडूनी. राजकारणी स्वार्थी झाले, अर्थकारणे विकले गेले. निष्ठा चारित्र्य विकले सत्ते पायी. धनिक अजून धनवान, कष्टकरी श्रमिक होई दीन. भ्रष्टाचारी बलवान, अस्थिर होई पारडे. कुणी कुणास विचारेना, मुले आई बापासी सांभाळीना. स्वैरवर्तनी मुलींना कैसे समजावे. जात धर्म बुडाला, अवघा व्यभिचार मातला. दंभ साधूचा वाढला अवास्तव. कलह घरोघरी जाहला, कलीचा फेरा आला. मानव व्यसनाधीन झाला, स्त्रियांही बुडाल्या त्यात. कोणी आवर घालावा, संस्कार कुणी करावा. मार्ग कुणी दाखवावा, शब्द प्रपंच यासाठी. हिंदू धर्मात साधू संत, ज्ञानी थोर महंत. पूज्य आणि कविचारवंत, यांनी द्यावे संस्कार. सोडाता दांभिकपणा, पुढ्या पंक्ती भोजन. करावे उत्थापन समाजाचे. सोपे करून सांगावे, जना प्रेमे जवळी घ्यावे. सैरभैर सांभाळावे, मार्ग दावणी. गीता तत्वज्ञानेश्वरी, सोपी शब्द रूप करी. क्लिष्ट करून थोरी, मिरवू नये संताणी. सामान्य जनाच्या वेदना, समाजातील दुःख भावना. समजूनी उपाय योजना, सहज शब्दी सांगावी. दुःखी चेहरा हसावा, श्रोतामणी सुखवावा. सामान्य सत्संगी व्हावा, हेची संती यशस्विता. उगाच तो ममाजवू नये, वृथा पैसा घेऊ नये. रांग दर्शना लावू नये,
संत त्यागी असावा। कीर्तन प्रवचन जे करीती, भाषा असावी ओघवती, बिभत्स टीका बोलती, त्यांचे कीर्तन ऐकू नये। विदागी संतासी देऊ नये, स्तुमी लोभी बोलवू नये, स्वतःचे वैभव दावू नये आयोजकानी। महाराज उदंड जाहले, सत्य उपदेशी लयासी गेले, पैसा प्रतिष्ठेसी वेडिले, ऐसे साधू त्यागावे। जे गुरु अबोल असती, शिष्यांना कर्मकांडी गुंतवती, मार्ग उगाच भटकविती, त्यांना गृहीण आणावे। जो गुरु समत्व साधतो, शिष्याचे दुःख जाणतो, त्यावर उपाय करतो, आनंद भरतो हृदयात। पथभ्रष्टासी मार्ग दावी, व्यसनातून सोडवी, आत्मविश्वास वाढवी, तोची गुरु उत्तम। शिष्याज्ञानी असता, ही नदी नाही दिसता, जो प्रेमेस हृदयता, दावितोची सद्गुरु। तलम कपडे घालू नये, उगाच डोल करू नये, शालहार घेऊ नये, वेळ उगाच जाई। शिष्या घरी राहू नये, पंचपक्वान्न खाऊ नये, गादीवरी झोपू नये, तोची खरा साधू। शाखा वाढवून स्तोम करी, नावासाठी कीर्तन करी, स्त्रियांशी जो सलगी करी, तो कोटा संत जाणावा। शिष्याला धन मागी, वस्त्र अलंकार भोगी, कुदृष्टी ठेवून वागी, त्यासी ठोकावे जन हो। शुद्ध उपदेश करावा, संसारी मार्गी लावावा, देवधर्म जाणावा, ऐशी शिकवण संतांची। समाज मार्गी लावावा, सत्संग वाढवावा, सामान्याचा उद्धार व्हावा, ऐसी वाणी संतांची। श्रीदासाशा संतापायी, सदोदित लीन होई, जनोद्धार डोळा पायी।